हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत उपवासाचं रगडा पॅटीस कसं करायचं ते. ही विनिंग रेसिपी आहे. याच्यात मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पदार्थ छान छान बनवून आणले होते महिलांनी. कटलेट आणले होते, काहींनी उपवासाचे मोदक केले होते. इथे आहे साबुदाण्याची करंजी. अतिशय सुंदर वेगवेगळे छान पदार्थ तयार केलेले होते स्पर्धेमध्ये. त्यामध्ये इथे त्यांनी गुलाबजाम बनवले आहेत, रताळ्याचेही गुलाबजाम आहेत. दिसायलासुद्धा खूप छान पदार्थ होते, चवीलासुद्धा छान होते. त्यातून माझा पहिला नंबर आला होता. त्यामध्ये मी उपवासाचं रगडा पॅटीस केलं होतं. तर ते कसं करायचं ते आपण आजच्या भागात बघणार आहोत. अतिशय सुंदर रेसिपी आहे. तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि एकदा नक्की ट्राय करा. तर इथे आले होते परीक्षक, त्यांना मी माझा पदार्थ दाखवत आहे. तर इथे अतिशय सुंदर असं रगडा पॅटीस आहे. उपवासाचा रगडा पॅटीस ही संकल्पनाच त्यांना नवीन वाटली. खाल्ल्यानंतर त्यांना फारच आवडली आणि त्यात सगळे पदार्थ उपवासाचे वापरले आहेत आणि पौष्टिक आहेत. तर इथे मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्यांनी मला दिलं होतं. तर कसं बनवायचं ते आपण बघूया. इथे आहे साबुदाणा घेतलेला आहे आपण. एक मोठी वाटी मी साबुदाणा घेतला आहे. त्याला छान भाजून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याला थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याला पावडर करून घेणार आहोत. तर त्यानंतर मी उकडलेले बटाटे घेतले होते. हे बटाटे आपण 3 घेतलेले आहेत. ते उकडून सोलून घेतलेले आहेत. ते व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहेत. बटाटा व्यवस्थित कुस्करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार आपण टाकणार आहोत मीठ. त्यानंतर मी याच्यामध्ये घातले होते जिरे. एक मोठा चमचाभर जिरे घालायचे आहेत. जिऱ्याने त्याची चव खूप छान येते. त्यानंतर मी ते शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे पाववाटी. त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. त्यानंतर आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण मिरची पेस्ट टाकायची आहे. इथे मी 2 चमचे मिरच्या वाटून टाकलेल्या आहेत. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये, जेणेकरून त्याला मीठ मसाला व्यवस्थित लागेल. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये आपण जी साबुदाण्याची पावडर करून घेतली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे. तर यातली अर्धी पावडर मी आता घालणार आहे. त्या बटाट्यामध्ये बसेल तेवढीच आपल्याला ह्याच्यात पावडर घालायची आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर मिश्रण जास्त सुकं वाटलं तर आपण थोडंसं 4-5 चमचे त्याच्यात पाणी घालणार आहोत आणि 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण करूयात चटणी. तर उपवासाची गोड चटणी करण्यासाठी मी इथे गूळ भिजत घातला होता अर्धी वाटी. त्यानंतर अर्धी वाटी चिंच भिजत घातलेली आहे. तर चिंच छान आपल्याला कोळ काढून घ्यायचा आहे चिंचेचा. हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करायचं आहे आणि एका चाळणीमध्ये आपण व्यवस्थित ते चाळून घ्यायचं आहे. आता हा कोळ काढून घेतला आहे तो आपण ह्या चाळणीमध्ये टाकायचा आणि छान गाळून घ्यायचं आहे ते. अशा प्रकारे हे गाळून झाल्यानंतर एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनवरती आपण ते चिंचेचं पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपण जो गूळ भिजत घातला होता त्या गुळाचं पाणीसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅस सध्या मी बारीक ठेवलेला आहे. त्यात आपण बाकीचे मसाले टाकूया. इथे मी जिरेची पूड केली होती. जिरे भाजून घेतली, त्याची पूड अर्धा चमचा टाकलेली आहे. 1 चमचाभर आपण लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर मीठसुद्धा आपल्याला चवीनुसार इथे वापरायचं आहे. तर इथे साधारण पाव चमचा मीठ मी इथे वापरलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस मोठा करून ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. तर आपली ही चटणी चिंच गुळेची आंबट गोड चटणी तयार होते. तोपर्यंत आपण इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण टाकले तेल. तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे. तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची 4 ते 5 पानं. त्यानंतर इथे मी 1 चमचाभर जिरे घेतलेले आहेत. जिरे त्याच्यात घातले, ते तडतडले की मिरचीची पेस्ट टाकायची आपल्याला. तर 2-3 मिरच्या वाटलेल्या आहेत. ते टाकून आपण हे तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत. ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपल्याला उकडलेला बटाटा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे. एक बटाटा मी याच्यामध्ये घातला आहे. तो सुद्धा तेलामध्ये आपण छान फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी साबुदाणा भिजत घातला होता पाववाटी. तर पाववाटी साबुदाणा आपण याच्यामध्ये घालणार आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे अशा वेळेला. त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे कोथिंबीर. फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. अशा छान छान रेसिपी मी चॅनलवर टाकलेल्या आहेत. चॅनलला फॉलो करा. त्यानंतर इथे पाववाटी शेंगदाणे भिजत घातले होते. भिजवलेले शेंगदाणे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट 4 ते 5 चमचे याच्यामध्ये घातलेला आहे. ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्याला रगडा किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटीभर पाणी याच्यात घातलेलं आहे. याला मी छान उकळी काढून घेणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आपल्याला. इथे आपला छान चटणी तयार झालेली आहे. चिंच गुळाची आंबट गोड चटणी तुम्ही बघू शकता. उकळी आलेली आहे. सुंदर चटणी तयार झाली आहे. आपला रगडासुद्धा तयार झालेला आहे. तर ही चटणी छान थोडीशी घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून द्यायची आहे. त्यानंतर जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं तयार झालेलं आहे त्याचे आपण आपल्याला आवडीनुसार गोळे करायचे आहेत. साबुदाणा आणि बटाट्याच्या टिक्की करून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्याला आपल्याला जो आवडेल तसा आकार देऊन घ्यायचा आहे
अशा प्रकारे टिक्की करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण करूया हिरवी चटणी. तर हिरव्या चटणीसाठी इथे मी 2 मिरच्या, थोडासा कढीपत्ता, त्यानंतर कोथिंबीर, 1 चमचाभर जिरे, मीठ असं सगळं चवीनुसार आपण घालायचं आहे आणि छान पाणी टाकून मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे हिरवी चटणी आपली तयार आहे. रगडा पॅटीस म्हटल्यानंतर हिरवी चटणी, लाल चटणी आलीच. त्यानंतर आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत. या सगळ्या टिक्की एकसारख्या फ्राय झाल्या की मग आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्यात आणि बाहेर काढायच्या आहेत त्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी झटपट होणारी टिक्की आहे. चवीलासुद्धा खूप सुंदर लागतात. आता इथे मी घेतलेली आहे टिक्की, त्याच्यावर आपण घालायचा आहे रगडा. त्यानंतर आपण दही घालणार आहोत. चमचाभर दही घातलं आहे. त्यानंतर हिरवी चटणी, लाल चटणी आंबट गोड, त्यानंतर डाळिंबाचे दाणे, शेव असं टाकून आपण सजावट केलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.